तू खरंच ठीक आहेस का? हा प्रश्न ऐकून लगेच उत्तर देऊ नकोस. कारण आपण सवयीने म्हणतो, हो मी ठीक आहे. पण खरंच ठीक आहेस का? दिवसभर सगळ्यांसाठी धावतेस. घर, ऑफिस, नाती, जबाबदाऱ्या सगळ्यांचं ऐकतेस. सगळ्यांना समजूनही घेतेस. पण दिवसाच्या शेवटी कुणी तुला विचारतं का, तू कशी आहेस? आणि खरं सांगायचं तर तूही स्वतःला हा प्रश्न विचारणं टाळतेस. कारण कदाचित उत्तर द्यायला थोडं जड जातं. नमस्कार, मी माधवी आणि आज आपण काही शिकणार नाही, काही बदलणार नाही, फक्त थोड्या गप्पा मारणार आहोत. जर हा आवाज ऐकताना तुला थोडंसं हलकं वाटत असेल तर तू अगदी बरोबर ठिकाणी आहेस. रोज सगळ्यांना वेळ देताना स्वतःसाठी 5 मिनिटं काढतेस का? फक्त इतकंच विचारायला की आज मला कसं वाटतंय, आज माझ्या मनात काय चाललंय. उत्तर मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक, पण किमान थांब आणि स्वतःशी बोल. आपण मजबूत असल्याचं नाटक करतो, फक्त कारणं देतो. रडायला वेळ नसतो, थांबायला वेळ नसतो आणि स्वतःशी बोलायला तो तर अजिबातच नसतो. पण आत कुठेतरी मन खूप थकलेलं असतं. आवाज न करता शांतपणे सगळं सहन करत असतं. हा व्हिडिओ तुला बदलायला आलेला नाही, तुला स्ट्रॉंग बनवायलाही नाही किंवा तुला मोटिवेट करायलाही नाही. हा व्हिडिओ फक्त तुला सांगतोय, थोडंसं थांब. हो, थोडं थांब आणि स्वतःला विचार, काय चाललंय तुझ्या मनात? काय दडवलं आहेस? काय बोलायचं आहे? कारण तुझ्या मनाचं ऐकणं हा काही स्वार्थ नाही, ती एक गरज आहे. तू सगळ्यांसाठी असतेस, पण स्वतःसाठी थोडं असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. इथे कोणी तुला जज करणार नाही, कोणी सांगणार नाही असं कर तसं कर. इथे फक्त एक प्रयत्न आहे तुला समजून घेण्याचा, तुझ्या मनाचा, तुझ्या भावनांचा आणि तुझ्या विचारांचा. इथे संवाद संपत नाही, कारण हे प्रश्न एका दिवसात सुटत नाहीत. हा फक्त पहिलं पाऊल आहे स्वतःकडे परत येण्याचं. जर कधी तुला एकटं वाटलं, गोंधळलेलं वाटलं किंवा फक्त बोलावंसं वाटलं तर इथे येत जा, कारण तू एकटी नाहीस. पुन्हा भेटूया पुढच्या संवादात. तोपर्यंत मला एक छोटंसं प्रॉमिस कर. दिवस संपल्यावर फक्त एकदा स्वतःला विचार, तू कशी आहेस? आणि यावेळी उत्तर खरं दे हां.